काका आहेत पैसे. किती आहेत? लाखो करोड आहेत. जयच्या प्रगती पुस्तकासारखे त्याच्या अकाउंटचे आकडे पण एकेरीच आहेत. हो काका म्हणजे तुम्ही? हो, तुम्हाला घर जेव्हा भाड्याने दिलं तेव्हा तुमची सगळी माहिती घेतली होती ना. त्या फाईल मध्ये सगळे अकाउंटचे डिटेल आहेत. हो, काळजी करू नको. चौकशी करायला गेलो नव्हतो तिकडे. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पैसे लागतील ना. हा, म्हणून अकाउंटवर पैसे टाकलेत. काय पैसे ट्रान्सफर करायला गेलो तर 24 तास लागले असते. हो पण काका. हो, पैसे वापरले तर पैशांची आणि माझी किंमत कळेल. पण एक लक्षात ठेव, दान देत नाहीये, लोन देतोय. हा, व्याजासकट वसूल करेन, काय काळजी करू नका तुम्ही. आता फक्त त्या भल्या माणसाची काळजी घ्या. हा, हो हो. जय कुठे आहे? जय आहे. देऊ का? हा, त्याला पण सांभाळायचं सांगायचं होतं, पण काय मला त्याची काळजी नाही. तू आहेस ना तिथे. हा, तू बघशील त्याच्याकडे. आणि बाकी काही लागलं तरी फोन कर. आणि हो, दगड किती कठोर असला तरी त्याला कधी कधी पाजर फुटतो. ऐकलं का? हा, ठेवतो. डॉक्टर कसं आहे थंड? अजून काही सांगता येत नाही. काही सांगू शकत नाही म्हणजे तुम्ही काय करताय डॉक्टर? हे बघा, आम्ही आमचं काम करतोय. अहो मग तुम्ही काम करताय तर मग सांगू का शकत नाहीत कसे थंड ते? हे बघा, मला माझ्या अण्णांना बघायचंय, त्यांना भेटायचंय, त्यांना सांगायचंय मला की मी आहे इथे म्हणून. मला सांगायचंय त्यांना की दादा अरे सांगत नाही डॉक्टर अण्णा कसं ते. अहो तुम्ही सांगा ना काय झालंय त्यांना. मला भेटायचंय त्यांना. तुम्हाला समजताय ना? मी सांगणार आहे त्यांना मी आहे अण्णा. तुम्हाला काही होत नाही. जय तू शांत हो बघू आधी. अहो पण एक मिनिट, शांत राहा मिस्टर जय. कंट्रोल युअर सेल्फ. तुमचे वडील आहेत ना ते? हो, त्यांचंच रक्त तुमच्यात आहे. हे पहा, कोलेस्ट्रॉल हे हेरिडिटरी असतं. तुम्हालाही ते असण्याची शक्यता आहे. तुम्ही असं हायपर झाला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. उगाच स्ट्रेस घेण्यात काही अर्थ नाही. हो ओके. जय तू बस बरं इथे शांतपणे. बस बस बस. काळजी करू नको. आम्ही आहोत ना. आम्ही आहोत. शांत हो, शांत हो. हॉस्पिटलमध्ये आहोत ना आपण. अरे आपण करतोय सगळे उपाय. तू शांत हो, शांत हो. हो हो. नाही, मी अशा अवस्थेत जयला अजून स्ट्रेस नाही देऊ शकत. हा जॉब मला सोडता येणार नाही. मला हा जॉब कंटिन्यू करावाच लागेल. हाँ आदिती, पोचलीस तू? हो,
अण्णा कसे आहेत? ट्रीटमेंट चालू आहे, पण अजून शुद्धीवर नाही आलेत ते. बरं, डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरांनी एन्जिओग्राफी करायला सांगितली आहे, पण अजून काही सांगता येत नाही म्हणाले. हे आदिती, हे बघ, सगळं काही व्यवस्थित होईल. तू काही काळजी करू नको. अण्णांना काही होणार नाही. तू आता तिथे बसून रडत राहू नकोस. अण्णांची सून खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहायला नको का? बरं, जय कुठे आहे? पोचला का तो? तो मला विरार स्टेशनलाच भेटला आणि मग एकत्र आलो आम्ही. पण काका, तिकडे काही गडबड नाही ना झाली? नाही म्हणजे मी निघाला तो तिथून निघाला म्हणून. अगं, मी इथे सगळं सांभाळून घेतलंय. तू काही काळजी करू नकोस. तू आता फक्त अण्णांची काळजी घे. हा, बरं, मला त्या हॉस्पिटलचा पत्ता दे. मी उद्या येतो. हा, बोल. हा, साने हॉस्पिटल. साने हॉस्पिटल, स्टेशन रोड. ते स्टेशन रोड, विरार वेस्ट. ओके. मी उद्या येतो हॉस्पिटलमध्ये भेटायला. काय लागलं तर मला फोन कर. मला फोन आधी तिचा फोन होता ना? तुम्ही मीटिंगला गेला होता ना? हो. पण जीव घाबरा झाला म्हणून धावत इकडे आले. आधी तिच्या बाबांना ऍडमिट केलं असं उत्तमाचा फोन आला होता मला. म्हटलं तर घरी जाऊन तर लक्ष लागणार नाही म्हणून विचारपूस करायला इथे आले. बरं, कसे तिचे बाबा आता? नाही, डॉक्टरनी उपचार करायला सुरुवात केली आहे. उपचार चालू आहे. कसं आहे तुम्हाला सांगू का, मी तिकडे गेले आधी, पहिले देवळात जाऊन आले. म्हटलं अशा वेळी परमेश्वरच आहे ना आधी. हॉस्पिटल स्टेशन रोड. द्या इकडे. अहो, विरारला ऍडमिट आहेत ना तिचे बाबा? नाही काय? नाही. अहो, आत्ता पत्ता वाचला ना मी. साने हॉस्पिटल स्टेशन रोड जवळ, विरार वेस्ट. हा, नाही कसं म्हणताय? नंदिनी, आलीस तू? अगं हो, मीटिंग वरून धावत इकडे आले. आधी तिच्या बाबांचं कळलं मला काही करमेच ना. काय ग होत असेल पोरीचं? बापाची जास्त ओढ असते ना. हे आपण जायला हवं ग. हो ना. विरारला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत ते. विरारच्या हॉस्पिटलमध्ये का? आता का असेल बाई तिथे कोणीतरी, नाही का? कदम, जय पण विरारलाच राहतो ना? कोण? जय. हो. हा, पण असेल ना, त्याचा काय संबंध? आता आदितीच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ठेवलंय, ते आजारी आहेत, तर तो तिथे राहतो. त्याने तिथे काय ठेवलंय याचा आपण कशाला विचार करायचा ना? नाही, बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर. याचा सगळ्याचा विचार आपण कशाला करायचा आहे? हो. मला तर ना आदितीचं खूप टेन्शन आलं आणि तिच्या बाबांची प्रचंड काळजी वाटते. परमेश्वरा, सांभाळून घे रे बाबा. हो, पोटात कावळे कोकलायला लागलेत माझ्या. शिवाय कधी हा हॉस्पिटलचा त्रास संपतो असं झालंय अगदी माहिती. देवाजवळ प्रार्थना करते मी, लवकरात लवकर अण्णा बरे होऊ देत. माहिती देवा. जय, द पेशंट इज आउट ऑफ रेंज आहे. पण वेळेवर उपचार मिळाले म्हणून फार बरं झालं. पण आता आपल्याला लवकरात लवकर बायपास करावं लागणार. बायपास? मल्टिपल ब्लॉकेजेस आहेत, त्यामुळे बायपास शिवाय काही पर्याय नाहीये. नाही, म्हणजे तुम्ही म्हणता तर ते बरोबरच असेल, पण जसं घाईघाईनेच करायला हवं का? खूप खर्च येईल ना. मी लवकर करा काय असं सांगत नाहीये. हो, पण फार उशिरी करू नका. पण पुढच्या 6 महिन्यात बायपास मात्र झाली पाहिजे. 6 महिने ना? हा, मग ठीक आहे. नाही म्हणजे काय आहे, तेवढ्या वेळामध्ये जय आणि अदितीकडे थोडे पैसे जमा होतील ना. तुम्हाला खरं सांगू का डॉक्टर, अहो एवढा जीव आहे ना यांचा त्यांच्यावर. काही डॉक्टर, आम्ही आता त्यांना भेटू शकतो का? ठीक आहे, तुम्ही त्यांना बघू शकता, पण ते अजून शुद्धीत आलेले नाहीयेत. पण एवढं बघा की त्यांना काही त्रास होणार नाही. शुअर, थँक्यू. अहो, तुम्ही कुठे चाललात तिथे? शुद्धीवर आलेत का ते अजून?
तुमचं म्हणणं काहीतरीच असतं. बसा तिथे. उगाच आपलं. अण्णा, अण्णा मला माफ करा. अण्णा, मी तुमचा मुलगा म्हणून माझी कर्तव्य नाही पार पाडू शकलो. लहानपणी मी खूप हट्ट करायचो छोट्या छोट्या गोष्टींवरून. तुम्ही वडील म्हणून माझा प्रत्येक हट्ट पुरवत आलात. मी मोठं झाल्यावर तुमचा एकच हट्ट होता, मी काहीतरी बनून दाखवलं पाहिजे, की स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. पण मी नाही करू शकलो अण्णा. मी स्वतःच्या पायावर नाही उभं राहू शकलो अण्णा. तुमचा हा एक हट्ट, तुमची ही इच्छा नाही पूर्ण करू शकलो. मला तुम्हाला असं नाही बघायचंय हो. तुम्हाला खरं सांगू अण्णा, मला खूप मोठं व्हायचंय अण्णा, खूप मोठं. तुम्ही अभिमानाने सांगितलं पाहिजे, जय जय खानोलकर माझा मुलगा आहे. अण्णा, मला तुम्हाला जगातलं सगळं सुख द्यायचंय. त्यासाठी मला एकदा माझ्या पाठीवर तुमच्या शाबासकीची थाप हवी. एकदा अण्णा, एक संधी द्या मला प्लीज. मला हे सगळं करायचंय. मला मोठ्या घरात घेऊन जायचंय, आपली लाईफस्टाईल चेंज करायची अण्णा. पण अण्णा, तुम्ही असं अण्णा प्लीज हो, एकदा आदिती अण्णा बघ ना. तू काळजी करू नकोस. आपल्या अण्णा लवकरात लवकर बरे होतील. अण्णांना सुद्धा माहिती आहे की तू त्यांचं नाव खूप मोठं करशील. अण्णा बोलत नाही एवढंच, आणि त्यांना तुझा अभिमान वाटतो जय. बघ, अण्णा लवकरात लवकर ठणठणीत बरे होतील आणि तुझ्या पाठीवर शाबासकीची थाप देतील. भरभरून कौतुक करतील ते त्यांच्या जयचं. लवकरात लवकर बरे होतील. बोल. शिवाई, हॉस्पिटलमध्ये राहायला जीवावर येतं अगदी माझ्या. कधी एकदाच इथून निघतो असं. पण काय करणार ना. हा, म्हणजे आपलंच माणूस आहे हॉस्पिटलमध्ये म्हटल्यावर असं टाळता येणार आहे का आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहणं. तेच सांगत होते मी यांना. पण खरं सांगू का, म्हणजे रात्रीचं हॉस्पिटलमध्ये थांबायचं असं म्हटलं ना की बाई मला भीतीच वाटते. दिवसा तुम्ही किती वेळ सांगा, मी दिवसभर हॉस्पिटलमध्ये राहायला तयार आहे.
रात्र म्हटलं की काय होतं मला देव जाणे. शोभा, मी काय म्हणतो की तू आणि आदिती तुम्ही घरी जा, मी आणि जय. अहो, तुम्हाला उद्या सकाळी लेट नाही का होणार ऑफिसला? हो हो हो. मग आणि जय काय नाही म्हणणार आहे का? थांबेल तो. थांबशील ना रे? मग नाही म्हणजे कसं आहे, आता तुम्ही इथे थांबलात तर उद्या लेट होईल ना तुम्हाला. इथून जळली मिली रिक्षा सुद्धा मिळत नाही घरी येण्यासाठी. मग ऑफिसला जायला लेट मार्क लागेल. आधीच सुट्ट्या संपल्यात, इयर एंड आहे. दादा, वहिनी आणि आदितीला घरी घेऊन जातो. मी थांबतोय. मी पण थांबते तुझ्यासोबत. आदिती अगं, जय, थांबते मी. बरं झालं ग बाई तू थांबतेस ते. नाही म्हणजे तेवढीच जयला सोबत. काळजी घ्या हा. चला येतो. हॅलो. आदिती, हा बोला कदम काका. अण्णांची तब्येत कशी आहे? बरी आहे. हा, चांगले ठणठणीत बरे होणार ते. त्यांना आपल्या मुलाचं आणि सुनेचं स्वप्न पुरं झालेलं पाहायचंय स्वतःच्या डोळ्यांनी. काळजी घ्या तुमची आणि त्यांची. आणि रडायचं नाही, डोळ्यात बिलकुल पाणी आणायचं नाही. ऐकतेस ना? काका, उद्या मी आणि जय ऑफिसला येऊ शकणार नाही. तुम्हाला उद्या कोणी ऑफिसला घेणारही नाही. का? म्हणजे काय? अगं उद्या रविवार आहे. रविवारी कोणाचं ऑफिस चालू असतं? अभि अण्णा. जय, जय, अण्णा. अण्णा, किती घाबरवलं तुम्ही आम्हाला. जय, हा काय? जय, अण्णा काहीतरी बोलताय. अण्णा, तुम्ही एकदम बरे आहात. तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. डॉक्टर तर म्हणत होते की तुम्ही एकदम फिट आहात. अण्णा, आता कसलीच काळजी करायची नाही. एक 2-3 दिवसात तुम्हाला डिस्चार्ज सुद्धा मिळेल. अण्णा, डोळ्यातून पाणी नाही काढायचं. आम्ही आहोत ना तुमच्या सोबत आता. जय, सांग ना अण्णांना. अण्णा आहोत आम्ही. एक्सक्यूज मी, तुमचं डिपॉझिट अजून जमा नाही झालं, तेवढे जमा करा. हो, लगेच भरतो मी. प्लीज. अण्णा, अण्णा मी आलेच. माझं थोडं ऐकून घ्या. मी घरी कोणाला तरी फोन करतो, पैशांचं काही मॅनेज होतंय का बघतो. पण हॉस्पिटलच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, त्या पूर्ण कराव्या लागतील ना. लवकर भरा पैसे. जय, जरा इकडे ना.
ATM कार्ड घे. अगं अकाउंटवर तेवढे पैसे नाही आहेत आदिती. केतकर काकांनी भरले. काकांनी? काकूंनी त्यांना सांगितल्यावर त्यांनी लगेच आपल्या अकाउंटमध्ये पैसे भरले. आपल्याला लागतील म्हणून. काही कळत नाही ना. ज्याच्या समोर आपण रोज हात जोडतो, काही ना काही मागतो, त्याला देव म्हणावं. काही न मागता जो देतो त्याला देव म्हणायचं. पण आपल्याला हे काकांचे पैसे लवकरात लवकर परत करावे लागतील. करूया. मला हवं इन्सेंटिव्ह मिळालंय. तुला सुद्धा मिळेल. काकांचे पैसे परत करू आपण. पण काय? काय नाही. आदिती, तुझ्या पॉइंटचं उत्तर आहे माझ्याकडे. तू तुझा बदललेला निर्णय अण्णांसाठी